मॅम माझं AMH पॉइंटेड आहे आणि गेल्या महिन्यात आपण IUI केलं होतं, पण पाळी आली. पुढे काय करायचं? सगळ्यात आधी तर निराश होऊ नको. वय तुझं किती आहे? 28 वर्ष आहे ना? आणि लग्नाला किती वर्ष झाली आहेत तुझ्या? 7 वर्षांनी. अच्छा, 7 वर्षात पाळी तर रेग्युलरच येते तुझी काय आहे? होय. ट्यूब्स पण व्यवस्थित आहेत, नॉर्मल आहे, HSG पण झालाय ना, म्हणूनच आपण IUI केलं होतं. हे बघ, IUIचा पर सायकल सक्सेस रेट हा तसा कमीच असतो, 10 ते 12% असतो. आणि दुसरं म्हणजे हस्बंडच्या स्पर्म काउंटमध्ये पण प्रॉब्लेम आहे. टोटल काउंट 16 मिलियनच आहे, त्यातले पुढे जाणारे शुक्राणू पण 10%च आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये कधी कधी IUI फेल होतात. AMH पॉइंटेड आहे याचा अर्थ तुझ्याकडे पण रिझर्व्ह आता कमीच उरला आहे, फॉलिकल्स कमी आहेत. पण या केसमध्ये आपण परत एकदा IUI ट्राय करू शकतो. IUIचा मात्र सक्सेस रेट ना पर सायकल 10 ते 12% पेक्षा जास्त काही जात नाही. ट्यूब्स नॉर्मल आहेत, पेटंट आहेत, म्हणून मग अजून एखादा IUI आपण ट्राय करू शकतो. पण तुझ्या केसमध्ये जेव्हा की तुझं AMH कमी आहे, हस्बंडचा काउंट कमी आहे, जरी आपण काउंट वाढायची ट्रीटमेंट दिली आहे हस्बंडला, तरी सुद्धा 3 सायकलपेक्षा जास्त IUI शक्यतो करू नये, कारण की मग त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि मग पुढच्या ट्रीटमेंटला सुद्धा उशीर होतो. तर त्याच्यामुळे आपण ह्या महिन्यात तर अजून एखादा IUI करून बघूया. काय म्हणणं तुझं? ओके मॅम, चालेल.